नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओ लाईक देखील करायचं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 11 एप्रिलला कंबाईनची पूर्वपरीक्षा प्रस्तावित होती, ती पुढे ढकलली. ओके, तर एकंदरीत आता परीक्षा पुढे गेलेली आहे. 1-2 महिना परीक्षा आता पुढेच होणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये पाहता परीक्षा तर 1-2 महिने होईल अशी परिस्थिती सध्या तर नाहीत. ओके, तर त्या दृष्टिकोनातून आपण बघूया की जे नवीन विद्यार्थी अभ्यास करत असतील किंवा आता येणारी नवीन जाहिरात असेल 2021ची, त्याच्यामध्ये जे नवीन विद्यार्थी अभ्यास करत असतात त्यांना सिलेबस आयोगाचा माहीत नसतो. ओके, आणि आयोगाच्या सिलेबसचं काम चालू असल्यामुळं तिथं सिलेबस सध्या अवेलेबल आहे का नाही हे सध्या तरी थोडं टेक्निकल इश्यू असल्यामुळे अवेलेबल नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सिलेबस कंबाईन, ओके, याच्या अगोदर सेपरेट परीक्षा होती. PSIसाठी सेपरेट, STSC सेपरेट आणि ASOसाठी सेपरेट परीक्षा होती. परंतु 2017पासून ह्या कंबाईन परीक्षा करण्याचा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला. ओके, तर आता बघूया की कंबाईनची पूर्वपरीक्षेचा सिलेबस आणि PSI ST असिस्टंट यांचा मेन्सचा सिलेबस काय आहे ते आपण एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायचे जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या लवकरात लवकर भेटतील आणि नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल. ओके, तर इथं बघू शकता की सहाय्यक कक्षाधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, गट ब, अराजपत्रित पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे. ओके, कारण हे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पद आहे ते एकंदरीत ग्रुप बीचं पद आहे. ग्रुप बीचा आहे परंतु नॉन गॅजेटेड आहे. ओके, म्हणजे अराजपत्रित पद आहे. ओके, राज्यसेवामधून गॅजेटेड पदं भरले जातात. ओके, क्लास 1 क्लास 2चे. ओके, ही अशी परीक्षा आहे कंबाईनची की अराजपत्रित पदं याच्यामधून भरले जातात. परीक्षेचे टप्पे आहेत की पूर्वपरीक्षा 100ची असते आणि मेन्स 200ची. ओके, परंतु एक सांगू इच्छितो की मेन्स आता इथून पुढे जी आहे ती 200 प्रश्न आणि 400 मार्काची आहे. म्हणजे याच्या अगोदर पेपर 1 मेन्ससाठी पेपर 1 100 मार्क, पेपर 2 100 मार्क, असे मिळून 200 मार्काची परीक्षा होती. त्याच्यामध्ये कट ऑफ लागत होते. ॲव्हरेजली बघायला गेलं तर 140 145पर्यंत 200 पैकी कट ऑफ लागायचा ओपनचा. ओके, तर आता इथून सप्टेंबरमध्ये आयोगाने एक शुद्धीपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की इथून पुढची जी परीक्षा असेल ती आता 100 प्रश्न 200 मार्क, 100 प्रश्न 200 मार्क. ओके, पेपर 1 पेपर 2 असे म्हणजे एकंदरीत 400 मार्क कापाई तुम्हाला मार्क घ्यावे लागतील. ओके, तर आता पूर्वपरीक्षेचा आपण सिलेबस बघूया की इथं बघू शकता की पूर्वपरीक्षा कंबाईनची पूर्वपरीक्षा आपण म्हणू त्या थोडक्यात 100 प्रश्न, 100 गुण आणि पदवीचा दर्जा असतो. माध्यम इंग्लिश मराठी असतं, 1 तासाचं असतं आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. ओके, तर पूर्वपरीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आहे. चालू घडामोडी असतात जागतिक तसेच भारतातील आणि महाराष्ट्रातील विशेष असतात. ओके, इथं महाराष्ट्रात दिलं नाही पण भारत म्हटल्यानंतर महाराष्ट्रातलं पण येतं. ओके, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे नागरिकशास्त्र. भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, प्रशासन, ग्राम्य व्यवस्थापन आणि प्रशासन. ओके, अशा प्रकारचा अभ्यास आहे. त्याला आपण पॉलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके, इतिहासमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेष महाराष्ट्राचा इतिहास 11वीचं पुस्तक आहे. 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. चांगलं पुस्तक आहे ते पण तुम्ही अभ्यासायचे. ओके, आणि टेक्स्टबुक जे असतात विद्यार्थी मित्रांनो 5वी ते 12वीपर्यंत तुम्ही समजे अभ्यासायचे. जास्तीत जास्त भूगोलाचे तर जास्त पुस्तक वापरा, कारण त्याच्यामध्ये मॅप जे असतात ते खूप चांगले असतात आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन विचारले जातात. मागं 2018ला का 19ला एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राची क्षेत्रफळ, डायरेक्टला तसा प्रश्न 7वीच्या भूगोलामध्ये होता. जे 7वीचं भूगोल आहे जुनं त्याच्यामध्ये तसाच प्रकारचा प्रश्न होता. म्हणजे फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा विचारता आयोग त्याच्यानंतर भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल आहे. ओके, महाराष्ट्राचा विशेष भूगोल करायचं तुम्हाला. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योगधंदे. ओके, अशा प्रकारचा सिलेबस आहे. तुम्ही सिलेबस बघायचा. शहरे बघितला शहराचा अभ्यास करायचा, नद्या बघितल्या नद्याचा अभ्यास करायचा, उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये काय आहेत त्याचा अभ्यास करायचा आणि AB सवदी सरांचं पुस्तक मस्त आहे. त्याच्यानंतर खतीब सरांचं पण पुस्तक मस्त आहे. ओके, 1 ते 2 रेफरन्स बुक तुम्ही यूज करायचे. ओके, आणि त्याच्यानंतर टेक्स्ट बुक तर तुम्हाला वापरावं लागतीलच. ओके, 5 नंबरचा अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती याचा पूर्णपणे अभ्यास करायचा. ओके, टॉपिक बघायचा, बँकिंग घ्यायचं, बँकिंगचा पूर्ण अभ्यास करायचा. सहकारी बँक असतील, RBI असेल, त्याच्यानंतर लीड बँक असतील, त्याच्यानंतर राज्य सहकारी बँका ज्या असतात त्या, नाबार्ड असेल,
अशा प्रकारचे समजा काही बँकेचा अभ्यास. लोकसंख्या म्हणलं की डेमोग्राफी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 1 ते 2 प्रश्न याच्यावरती विचारतात. सेक्स रेशो असेल, डेन्सिटी असेल, लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर 0 ते 6चा सेक्स रेशो असेल किंवा अशा प्रकारे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके. उतरता क्रम, चढता क्रम. ओके. भारताचा असेल तसंच महाराष्ट्राचा विशेष. ओके. बेरोजगारी असेल किंवा मुद्रा राजकोषीय नीती याच्यावरती कंबाईन 2018ला 3 ते 4 प्रश्न होते. याच्यामध्ये म्हणजे राजकोषीय नीती कशा असतात, महसूल तूट, वित्तीय तूट अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. ओके. 5 ते 6 कारण याच्यावर जरा फोकस करा. 2 ते 3 येत्या कंबाईनमध्ये प्रश्न प्रस्तावित असतीलच असं एकंदरीत अंदाज आहे, कारण मागच्या वर्षी भरपूर प्रश्न असे विचारले होते. शासकीय अर्थव्यवस्थेचा नवीन एक ॲड केलेला आहे, कारण अर्थसंकल्प असतो एक महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो, त्याचा अभ्यास करायचा तुम्ही व्यवस्थित तिथे. ओके. ज्या पुस्तकामध्ये अर्थसंकल्प म्हणजे जे रेफरन्स बुक असतात त्याच्यामध्ये राज्य सरकारचा जो अर्थसंकल्प असतो, ओके, त्याच्यातलेच माहिती तुम्ही घेतलेली असते. ओके. त्याच्यामुळं पृथ्वी परिक्रमा जी आहे त्याच्यामध्ये एक अंतरिम म्हणजे थोडक्यात त्याला एक अर्थसंकल्प देतात. त्याच्यामध्ये काय माहिती असते, त्याच्यामधल्या योजना असतील, त्याच्यामध्ये मग नवीन काही चेंजेस झाले असतील. आता 2018ला वनाची जनगणना करण्यात आली. त्याच्यामध्ये मग कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त आहे, कुठलं कमी आहे, ओके, किती टक्के वनक्षेत्र महाराष्ट्राच्या प्रमाणात आहे, देशाच्या प्रमाणात आहे, अशा प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. लेखापरीक्षण असेल इत्यादी सर्व काही गोष्टीचा अभ्यास तुम्ही करायचा. ओके. शासकीय अर्थव्यवस्था करायचं 1 ते 2 क्वेश्चन विचारतात. ओके. सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र ह्याच्यावर 15 प्रश्न असतात कंबाईनला. ओके. 15 प्रश्न असतात. इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न असतात. फक्त पॉलिटीला 10 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ता अंक चाचणी यालाही 15 प्रश्न असतात. ओके. अशा प्रकारचे 7 टॉपिक असतात आणि त्याला तुम्हाला 15 प्रश्न विचारतात आणि एक असतो टॉपिक तो पॉलिटी, त्याला फक्त 10 प्रश्न विचारले जातात. ओके. इथं भूगोलावर 15 प्रश्न असतात, इतिहासाला 15 असतात, चालू घडामोडीला 15 असतात. ओके. आणि नागरिकशास्त्राला फक्त 10 प्रश्न विचारतात. हा झाला पूर्वपरीक्षेचा अभ्यास, कंबाईनचा पूर्वपरीक्षा. आता कंबाईनचा मेन्सचा आपण अभ्यासक्रम बघूया. ओके. एकाच व्हिडिओमध्ये समजा बनवू आपण, कारण एकंदरीत तुम्ही व्हिडिओला बघायला सुरुवात केल्यानंतर समजा काही तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे. सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 200 गुण असतात. ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि 2 प्रश्नपत्रिका असतात. ओके. म्हणजे पेपर 1 पेपर 2. पेपर 1मध्ये मराठी इंग्लिश 60-40 आणि 60-40, परंतु 1 तास पेपर असतो आणि याच्यामध्ये नवीन बदल आहे तो म्हणजे मराठीचे आहेत ते 30 प्रश्न आणि मराठीचे आहेत ते 3 प्रश्न मराठीचे 30 प्रश्न मराठीचे 50 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर इंग्लिशचे 30 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्न आहेत ते करंट अफेअरवर वगैरे विचारले जातात. ओके. हे पण माहिती असू द्या. हा पॅटर्न अगोदरचा आहे. आता नवीन सिलेबस आयोगाने जो जारी केलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की 50 मराठीचे असतात, 30 इंग्लिशला असतात आणि 20 करंट अफेअर. त्याच्यामध्ये मग IT ॲक्ट एक आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2015चा ॲक्ट एक आहे आणि चालू घडामोडी, हे 3 टॉपिक त्या 20 मार्काला विचारले जातात. ओके. आणि दुसरा पेपर आहे तो सामान्य ज्ञानाचा असतो, पदासाठी असतो. त्या पद असेल, STचं पद असेल म्हणजे इकॉनॉमीवर भर असतो. ESOचं पद म्हणजे राज्य घटनेवरती आधारित असतो आणि PSI म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे की ॲक्ट असतात त्याच्यामध्ये. ओके. CRPC IPC. पदवीचा दर्जा आहे, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर असतो आणि 1 तास असतो. ओके. इथं बघू शकता की मराठी व इंग्रजीचा अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता की भलेही तर त्याने अभ्यासक्रम शॉर्टकट दिला असता तर प्रश्न जरा थोडे डीपच असतात. मनी, वाक्यप्रचार वगैरे असतात, व्याकरण असतं. व्याकरण म्हणजे तुम्हाला ते शब्दांची जाती वगैरे विचारल्या जातात. भरपूर असं दिलेलं आहे. सिलेबस खूप कमी दिलेला आहे, पण प्रश्न विचारण्याची संख्या खूप विचित्र आहे. ओके. त्याच्यामुळं अभ्यास खूप डीपली करावा लागतो तुम्हाला. त्याच्यानंतर इंग्लिशचा पण तशाच प्रकारे आहे. अभ्यासक्रम थोडा दिला आहे पण प्रश्न विचारतात खूप डिफिकल्ट. पेपर 2चा बघूया. पेपर 2. ओके. पेपर 2मध्ये तुम्ही बघू शकता की चालू घडामोडी एक टॉपिक, बुद्धिमत्ता, महाराष्ट्राचा भूगोल कशा प्रकारे विचारला तुम्ही, घटकनिहाय अभ्यास करायचा आहे. तापमान असेल, पर्जन्यातील बदल काय असतील, नद्या, पर्वतरांग, राजकीय विभाग कसे असतील, प्रशासकीय, नैसर्गिक किंवा मानवी, सामाजिक भूगोल कशा प्रकारे आहे, झोपडपट्ट्याचं पुनर्वसन, ग्रामीण वस्त्या परिणाम वगैरे आणि अशा प्रकारचा भूगोल विचारला जातो. ओके. भूगोलाचं सब टॉपिक बघायचे तुम्ही आणि त्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करायचा आहे. पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक 10 दिवस मी वाचून काढलं आणि 5 दिवसानंतर मला जर विचारलं तर मला काहीच येत नाही, मग ते 10 दिवस तुमची वेस्ट गेली. ओके. त्याच्यामुळं टॉपिक वाईज अभ्यास करायचा आहे. सिलेबस बघायचा, त्याच्यामध्ये तो टॉपिक कुठल्या सब्जेक्टमध्ये आहे म्हणजे कुठल्या टॉपिकमध्ये आहे बघायचा तो टॉपिक आणि त्याचा अभ्यास करायचा. 10 मार्क म्हणजे एकंदरीत 10 मार्क विचारतात. भूगोल असेल किंवा इतिहास 10चा असेल, पण 10 ते 15 मार्काचं बुद्धिमत्ता, चालू घडामोडी 10 ते 15चा विचारतात. राज्यघटना असेल 10 ते 15 मार्क विचारतात आणि इथं माहितीचा अधिकार वगैरे दिलेला आहे.
त्याच्यानंतर संगणकाचं ज्ञान वगैरे कशा प्रकारे आहे. ओके, तुम्ही टॉपिक व्यवस्थित बघायचं. जर आपण प्रत्येक टॉपिक जर बघत बसलो तर खूप व्हिडिओ मोठा होईल. राज्यघटनेचा अभ्यास कशा प्रकारे करावा लागेल तुम्ही तर बघू शकतो की भारतीय राज्यघटना कशा असेल. ओके, हे मूलभूत कर्तव्य असतील, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असतील, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, न्यायपालिका असतील, मुख्यमंत्री, राज्यपाल, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार, विधान परिषद, लोकसंख्या किती म्हणजे सदस्य संख्या किती आहे, राज्यपाल कशाप्रकारे निवड करतो ह्याच्यावरती विधान परिषदेवरती. ओके, केंद्र राज्याचे संबंध काय असतील. ओके, भारतीय राज्यघटनेचं ठळक वैशिष्ट्य काय आहे, महत्त्वाची कलमे कसे आहेत, त्याचे कलमाविषयी प्रश्न विचारतात. राज्यपालांचे अधिकार काय आहेत, कर्तव्य कसे आहेत. ओके, अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर जे असतात ते तुम्ही योग्यरित्या अनालिसिस करायचे तरच तुमचा कुठं निभाव लागू शकतो. अभ्यास करता म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ओके, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, दुसरं सिलेबस आणि तिसरा कट ऑफ. ओके, या 3 गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायचा. मी वारंवार सांगत असतो, आपल्या चॅनलमध्ये तर्फे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्याच्याने इथं बघू शकते आता हे पद जे आहे हे पद ESO. ओके, म्हणजे ESO म्हटल्यानंतर मी म्हटलं की राज्यघटनेवर जास्त भर असतो. मग राजकीय यंत्रणा असेल, त्यांचे कार्य, केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ, राज्य सरकार. ओके, पुन्हा जिल्हा प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्याचं प्रशासन कशा प्रकारे चालतं, न्यायमंडळ असतील त्यांचं कार्य, त्यांचं वगैरे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यांची भूमिका काय असेल, लोकपाल, लोकायुक्त, नवीन आता झालेले आहेत लोकपाल, पिंकीचंद्र घोष तुम्हाला तर माहीतच आहे. ओके, अशा प्रकारचे अभ्यासक्रमामध्ये असतो. ओके, त्याच्यानंतर विक्री कर निरीक्षक गट, अराजपत्रित मुख्य परिषद. आता तुला याच्यासुद्धा एकूण गुण जे आहेत ते 200 आहेत. ओके, म्हणजे अगोदर 200 होते, आता 400 गुण झालेले आहेत. ओके, इथं पण असंच आहे त्यांचं पण 50 मार्काचं मराठी, 30 मार्काचं इंग्लिश आणि 20 मार्काचं करंट अफेअर, IT ॲक्ट आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2015चा कायदा. पेपर 1मध्ये. ओके, पेपर 2चं तर काय तेच आहे, 100 प्रश्न आणि 200 मार्क असतील इथं. ओके, इथं पण 200 मार्क असतील. ओके, असे 400 मार्काचं इथून पुढं विचारलं जाणार आहे. जी 2000 म्हणजे आता जी मेन्स होणार आहे, म्हणजे 11 एप्रिलची परीक्षा पुढं ढकलण्यात आली, त्याची आता 1-2 महिन्यांना परीक्षा होईलच, परंतु त्याची मेन्स ही 400 मार्काची असणार आहे. ही पण ध्यानात ठेव. 1 तासाचा पेपर असतो सर्व. इथं मराठी 1 पेपरचं बघू शकता की मराठी, इंग्रजी आणि त्याच्यानंतर कायदा, महाराष्ट्राचा कायदा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कायदा 2015चा आणि IT ॲक्ट 2000चा. ओके, इथं बघू शकतो की सिलेबस तशाच प्रकारचा आहे. वरचे 2-4 टॉपिक जे आहेत ते सेमच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. चालू घडामोडी असेल, बुद्धिमत्ता, महाराष्ट्राचा भूगोल असेल. ओके, महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राच्या इतिहासावर व्यवस्थित क्वेश्चन विचारले जातात, एकदम टिपिकली क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास खूप डीपली पाहिजे महाराष्ट्राचा भूगोलाचा, इतिहासाचा. ओके, आणि भूगोलाचे तर तुमचे 15पैकी मार्क गेलेच नाही पाहिजे. म्हणजे 10-12 प्रश्न असे विचारतात ॲव्हरेजली, त्याच्यामुळे 10-12 मार्क तुमचे गेलेच नाही पाहिजे. भारताची राज्यघटना आपण आताच बघितली. माहितीचा अधिकार 2005चा कायदा तुम्हाला माहीत आहे की 12 ऑक्टोबर 2005ला आपल्या महाराष्ट्रानं ॲक्सेप्ट केलेला आहे. ओके, संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्याविषयी प्रश्न विचारले जातात, 5-6 प्रश्न. नियोजन कशा प्रकारचं आहे. आता इथं STI म्हणल्यानंतर तुम्हाला नियोजन लगेच समजेल. ओके, STI म्हणल्यानंतर तुमचं लगेच पंचवार्षिक योजना असतील, 73-74 घटना दुरुस्त्या असतील, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्राचा विकास, कल सेवांची रूपरेखा कशा प्रकारे असेल, गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल कशा प्रकारे असतो. ओके, स्थानिक लेवलची पातळीवरचं जे मॅनेजमेंट असतं ते कशा प्रकारे. आणि पंचवार्षिक योजना जे 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत 1951पासून ते 2017पर्यंत. आणि 2015ला तर तुम्हाला माहिती आहे की नीती आयोग त्याच्यामध्ये स्थापन करण्यात आला, बंद करण्यात आले 2017पासून. जे पंचवार्षिक योजना जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे चालू केल्या होत्या त्या बंद केल्या, आणि आता 2015 1 जानेवारी 2015पासून नीती आयोग हे स्थापन करण्यात आले आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघतो की शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास कशा प्रकारे आहे त्याच्याविषयी तुम्ही तर बघू शकता. TV, रेडिओ वगैरे वगैरे, रस्ते, ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिःसरण, पर त्याच्यानंतर पायाभूत सुविधांची गरज कशा प्रकारे आहे, FDI डेव्हलपमेंट कशा प्रकारे असतं, खाजगीकरण, इन्फ्रास्ट्रक्चर धोरण, केंद्र राज्य यांच्यामधील उपक्रम. हे टॉपिक जे आहेत ते मेन्ससाठी आहेत. टॉपिक वाईज फक्त लेवलनं ते अभ्यास करायचं, टॉपिक बघायचा त्याचा अभ्यास करायचा, टॉपिक बघायचा अभ्यास करायचा, त्याच्यावरती MCQ सोडवायचं, बस एवढं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळतात. आर्थिक सुधारणा व कायदे,
हे नवीन टॉपिक आहेत. कारण आता STA म्हटल्यानंतर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाला, म्हणजे सर्व काही इकॉनॉमीशी रिलेटिव्ह विचारणार. मग GST असतो, 2017ला GST लागू झालेला आहे, वॅट 2005, पहिलं राज्य कोणतं आहे तर हरियाणा, WTO असेल, त्याच्यानंतर तरतुदी, त्याच्या रूपरेखा, त्याची भूमिका कशाप्रकारे आहे, त्याच्यानंतर खौजा म्हणजे उदारीकरण, खजीकरण आणि जागतिकरण कसे करायचे, त्यांची संकल्पना काय आहे, ओके, त्याचा उद्देश काय, कधी लागू केलं, 1991ला लागू केलं. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री त्यावेळेसचे अर्थमंत्री कोण होते, पंतप्रधान कोण होते, कशाप्रकारे लागू केलं, ओके. अशा प्रकारचे गोष्टी आहेत ते तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये जायचं आहे. आणि इकॉनॉमिक्सचं पुस्तक समजा बेस्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की रंजन कुळवे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला वाचायचं असेल तर देसले साहेबांचं पण पुस्तक आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. मेन्ससाठी STA जर तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाला तर तुम्ही देसले सरांचं आणि इकॉनॉमिक्स आपलं रंजन सरांचं दोन्ही पुस्तक चांगल्याप्रकारे अभ्यासू शकता. आणि त्याच्यानंतर MCQ जे बाजारपेठेत असतात पुस्तकं त्याचासुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही रिव्हिजन करू शकता. आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याच्यानंतर 11 आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल कशा प्रकारचं असतं, WTO, IMF, IDBI, ओके, FDI काय असतो, कशाप्रकारे त्याची भूमिका असते, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा कशाप्रकारे वाटा असतो. IMF म्हणजे इंडियन मॉनिटरी पॉलिसी, ज्याचं की हेडक्वार्टर हे वॉशिंग्टन DC मध्ये आहे. त्याच्यानंतर WB म्हणजे वर्ल्ड बँक, मग त्याचं मुख्यालय कुठं आहे, त्याचे कार्य काय आहेत, त्याच्या कार्यावर देखील असे फॅक्च्युअल प्रश्न विचारतात की वरीलपैकी बँके म्हणजे वर्ल्ड बँकेचं वरीलपैकी कोणतं कार्यालय नाही आहे, किंवा वर्ल्ड बँक कोणत्या देशांना कर्ज वगैरे देतं. मग तिथं दिलेलं असतं की जे सभासद असतात, सभासद नसतात, किंवा विकसित अशा प्रकारे प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास फक्त डीपली पाहिजे. मेन्सला कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, प्री जरा कठीण आहे, परंतु जे एकदा प्री तुम्ही क्वालिफाय होऊन मेन्सला गेला की मेन्सला खूप एकदा डीप अभ्यास केला ना की लवकर तुम्हाला पोस्ट भेटते. मेन्सला एवढं काही हे नसतं, फॅक्च्युअल डाटा असतो आणि तुम्हाला मार्क पण जास्त भेटतात, ओके. सार्वजनिक वित्त, त्याच्यामध्ये बघू शकता की मग याच्यामध्ये सार्वजनिक वित्तमध्ये कर सुधारणा कशा प्रकारे आहे, वॅट, भारतातील राजकीय सुधारणा वगैरे आपण बघितलं. मग तुटीचं केंद्र कसं असतं, केंद्र राज्य रिझर्व्ह बँक वगैरे असेल. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च वगैरे पद्धती कशा प्रकारे, नॉन टॅक्स महसुलाचं साधन कशा प्रकारे आहे, ओके. हे आर्टिकल व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायचा आहे. GST लागू झाला, मग GSTमध्ये जे कलम ॲड केले आहेत, कोणकोणते कलम आहेत, जे कलम रद्द केले आहेत ते कोणकोणते कलम आहेत, ओके. GSTची घटना दुरुस्ती कोणती आहे, अशा म्हणजे एक संलग्न अभ्यास त्याचा तुमचा असला पाहिजे, ओके. त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पद हे खूप अट्रॅक्टिव्ह पद आहे. पोलीस उपनिरीक्षक त्याला आपण पोलीस सब इन्स्पेक्टर देखील म्हणतो. राजपत्रित गट, आता तुम्हाला माहिती आहे की 118वी जी बॅच झालेली आहे त्यांचं 30 मार्चला त्यांचं समारोप सोहळा झाला. आणि 25 एप्रिल 2021पासून आता 119वी जी तुकडी आहे त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. 2018ची 387 PSIची जी बॅच आहे, 387 PSI म्हणजे लाईन मात्र मार्च 2020ला त्याचा रिझल्ट लागलेला आहे. 2-3 वेळेस करोनाच्या कारणामुळे डिले झाला ट्रेनिंगसाठी. आता 25-26 एप्रिलला त्यांचं ट्रेनिंग वगैरे आहे, ओके. आणि ही जी परीक्षा आहे आता 11 एप्रिल पूर्वपरीक्षा होणार होती, त्याची मेन्स वगैरे होईल, ती 120वी बॅच असेल, ओके. PSIसाठी ट्रेनिंगला जाणार आहे, ओके. ते नाशिकमध्ये ट्रेनिंग, आता PSIचं ट्रेनिंग कुठं होतं तर नाशिकमध्ये होतं, ओके. नाशिक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे ट्रेनिंग होतं, ओके. ह्याचं पण असंच आहे, 200 प्रश्न असतात, 400 मार्क. नवीन सिलेबस बदललेला आहे, माहिती असलं पाहिजे. इथं पण तसंच आहे. हा कट करूया. पेपर 1मध्ये 50 मराठीचे, 30 इंग्लिशचे आणि 20मध्ये कुठलं तर करंट अफेअर, IT ॲक्ट 2000चा आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015चा. अशा प्रकारे 100 मार्क असतात, 100 प्रश्न असतात, 200 मार्क. आणि पेपर 2मध्ये 100 प्रश्न, 200 मार्क, असे एकंदरीत 400 मार्क. इथं मराठी इंग्लिश तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथं पेपर 2चा आहे, चालू घडामोडी तेच आहे, बुद्धिमत्ता, महाराष्ट्राचा भूगोल तोच आहे. वरचे 4-5 टॉपिक जे आहेत ते सेमच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल नाही. मग महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा तो अर्थव्यवस्था महाराष्ट्राचं जे राज्यघटना आहे ते राज्यघटना असेल, ओके. तेच आहेत. मूलभूत अधिकार, कर्तव्य वगैरे काय आहे, भारतीय राज्यघटनेचे जे स्ट्रक्चर आहे भारतीय राज्यघटनेचं, त्या स्ट्रक्चर असेल, केंद्र राज्याचे संबंध कशा प्रकारचे आहेत, युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, स्वतंत्र न्यायपालिका वगैरे कशा प्रकारचे आहे, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, ओके. जिल्हा लेवलचं जिल्हा मुख्य न्यायालय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र अधिनियम आहे 2005चा, त्याचा ते तिन्ही पेपरला आहे, म्हणजे स्टेप SO आणि PSIला तिन्हीला बी आहे. हे 6 ते 7 टॉपिक एकदम कंपल्सरीच आहेत वरची, ओके. त्याच्यानंतर इथून जबाबदाऱ्या,
सात ते 8पासून पुढं तयार होतात की त्या पदाचं ज्ञान. ओके, म्हणजे 100 प्रश्न असतात आणि 200 मार्क. ओके, मग इथं आता PSI म्हणल्यानंतर मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या वगैरे त्याची संकल्पना कशी आहे. मग त्याच्यामध्ये गरिबी निरक्षरता, बेकारी त्याचं मानक काय आहे, भारतीय परत मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक. ओके, अशा प्रकारे मग हिंसाचार असेल, भ्रष्टाचार असेल, दहशतवादी, कामगाराचे शोषण कशा प्रकारे, म्हणजे याचं टॉपिक वगैरे दिलेले आहेत. त्या टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये जर काय मायनर ॲक्ट म्हटलं तरी तर मग नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती जे हिंसाचार असतो 2005चा, हुंडा असेल 1989चा आणि हुंडा 1961चा आणि SC/STचा 1989चा आहे. त्याच्यानंतर इथे एक महात्मा गांधी तंटामुक्त अभियान याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणजे हे अशा प्रकारे प्रश्न 10 ते 15 मार्क मानवी हक्क किंवा जबाबदारी ह्याच्यावरती विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर हे कायदे महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चा आहे. त्याच्यानंतर भारतीय दंड संहिता 1860चा आहे. ओके, त्याच्यानंतर फौजदारी CRPC 1973चा आणि एव्हिडन्स हा 1872चा आहे. ओके, हे जे कायदे आहेत ते व्यवस्थित अभ्यास करायचे. जास्तीत जास्त मी सांगू इच्छितो तुम्हाला की महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि CRPC आणि IPC ह्या 3 टॉपिकचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त मार्क 35 ते 40 मार्क हे टॉपिक मिळून देतात तुम्हाला. ओके, कारण 40 मार्काच्या समथिंग प्रश्न विचारले जातात. ओके, ह्या 4 कायद्यावरती. ओके, तर हा पूर्ण झालेला सिलेबस. आता PSI विषयी जर बोलायचं म्हटलं तर PSI हे पद 3 कॅटेगरीमधून तुम्हाला मिळवता. एक म्हणजे प्रमोशन, तुम्ही कंबाईनची परीक्षा दिली, दिली, मेन्स दिली, त्याच्यानंतर ग्राउंड असतं 100 मार्काचं, 40 मार्काचं ट्रेनिंग इंटरव्ह्यू असतो आणि त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. ओके, परंतु STI AS असं काही नसतं. झाली, मेन्स झालं, तो मेन्स 400 मार्काचं दिली की डायरेक्ट तुमचं जॉईनिंग भेटतं. पास झालं तुम्ही की जॉईनिंग भेटतं तुम्हाला. त्याला इंटरव्ह्यू नाही आहे, त्याला ट्रेनिंग नाही वगैरे. ओके, ट्रेनिंग थोडंफार असतं पण ते शिकतच होऊन जातं ट्रेनिंग. ओके, PSI हे पद 3 गोष्टीतून भरत जातं. एक म्हणजे कंबाईनमधून तुम्ही परीक्षा देऊन प्रमोशन करून गेल्यानंतर, दुसरं परीक्षा देऊन डायरेक्ट कंबाईनची, तिथून प्रमोशन होऊन गेल्यानंतर तुम्ही PSI हे कंबाईनमधून होऊ शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही पोलीस शिपाई झाला, त्याच्यामधून तुमचं प्रमोशन होऊन तुमचं पोलीस हे पद भेटतं. 2 झाले. आणि तिसरं म्हणजे PSIची डिपार्टमेंटलची परीक्षा तुम्ही देऊ शकता. तुम्ही पोलीस झालं, 12वीवरून जर तुम्ही पोलीस झाला असाल तर तुम्ही 12वीवरून पोलीस झाला असाल तर तुम्ही 5 वर्षानंतर डिपार्टमेंटलची परीक्षा देऊन PSI होऊ शकता. तुमची जर डिग्री झाली असेल, डिग्री जर तुमची कंप्लीट झाली असेल तर तुम्ही 4 वर्षानंतर डिपार्टमेंटल PSI देऊन तुम्ही PSI हे पद मिळू शकता. डिपार्टमेंटलमधून जर तुम्ही PSI झाला तर तुमचं 9 महिन्याचं ट्रेनिंग असतं आणि तुम्ही जर कंबाईनमधून जर ट्रेनिंग केली तुम्ही तर तुमचं 12 महिन्याची ट्रेनिंग असते. म्हणजे आता जी ट्रेनिंग झाली विद्यार्थ्यांची 600-700 PSIची झालेली आहे आणि 387 PSI आता जाणार आहेत 25 एप्रिलला. मग त्यांचं ट्रेनिंग 12 महिन्याचं आहे कंप्लीट, कारण ते पास होऊन गेलेत. ओके, म्हणजे म्हणजे ते पास म्हणजे डायरेक्ट ते आता कसं कंबाईनमधून गेलेले आहेत. जर अगोदर पोलीस शिपाई असताल किंवा ASI असताल, ओके, किंवा पोलीस नाईक असाल, ह्यानी जर तुम्ही परीक्षा दिली तर मग ती पोलीस डिपार्टमेंटल अंडर असते पोलीस, मग त्यांचं ट्रेनिंग असतं 9 महिन्याचं. ओके, आणि आताच 10 फेब्रुवारी 2020ला काय तर रिझल्ट लागलेला आहे. डिपार्टमेंटल PSIचा रिझल्ट लागलेला आहे. 350 पोस्टर्स आहेत. ओके, एकंदरीत त्यांचं पण ट्रेनिंग आताच होईल अशी वाटतंय, परंतु त्याच्याविषयी मला अपडेट नसल्यामुळे मी तुम्हाला चुकीची माहिती देऊ शकत नाही. परंतु हे खात्रीनिशी माहिती आहे की 387ची PSI आहे ती चालणार आहेत. आणि पुढल्या वर्षी असा एक संकल्प ठेवा की येणाऱ्या पुढल्या म्हणजे 650 म्हणजे आता जे जागा आहेत एकंदरीत ज्या जागा जे आहेत आता 650 जागा आहेत PSIसाठी. ओके, ह्याच्यामध्ये मी देखील ट्रेनिंगला जाणार असं एक मनाशी खुणगाठ बांधा. ओके, कारण PSI हे जरा तुम्हाला अभ्यास करावा तर लागतो. कुठलीही पोस्ट असू द्या सरकारी गव्हर्नमेंटची, तुम्हाला अभ्यास तर करावाच लागतो. परंतु याचं कसं आतापर्यंतचं कट ऑफ जर बघितलं पूर्व परीक्षेचं तर एवढं कट ऑफ लागलं आहे 100पैकी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की फक्त तुम्हाला 50% सुद्धा मार्क घ्यायची गरज नाही आहे. 42 ते 48च्या दरम्यान तुम्ही जर कट ऑफमध्ये जर बसत असाल, तेवढे जर मार्क असतील तुमचे, तर तुमचं सिलेक्शन होऊन जातं. कारण 42चा कट ऑफ 2016ला लागलेला आहे पूर्व परीक्षेचा. ओके, आणि त्यावेळेस 750 जागा होत्या. म्हणजे एकंदरीत विचार बघू शकतो की 750 होते, आता 100 पदे कमी आहेत, म्हणून आपण कन्सिडर करू की
46चा कट ऑफ लागेल. ओके, 46 प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे फक्त वर्दीसाठी अभ्यास करत आहेत. आणि तुमची जर आर्थिक परिस्थिती जर खूप बिकट असेल की तुमच्याच्यानं हे करून हे होणार नाही, तर मग तुम्ही एक काम करा, 12वीवरून पोलीस भरती करा. पोलीस भरती झाल्यानंतर 5 वर्षानंतर तुम्ही डिपार्टमेंटल PSI द्या. 4 वर्षानंतर तुम्ही 4 वर्षानंतर तुम्ही डिग्री झाल्यानंतर तुमचं 4 वर्षानंतर तुम्ही परीक्षा देऊ शकता PSIची, पोस्ट मिळू शकता. त्याच्यामध्ये काय हे नाही, कारण करणाऱ्या माणसाला कुठलीही गोष्ट असंभव अशी नसते. ओके, पॉसिबल करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते, परंतु ती सत्यामध्ये उतरवण्याचं काम त्यानं केलं पाहिजे. ओके, म्हणून मी सांगतो, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. करायचा अभ्यास करायचा, अभ्यास केला तरच काहीतरी होईल. ओके, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईनचा पूर्वपरीक्षा सिलेबस, कंबाईनच्या मेन्सचा जो सिलेबस असतो, ESO असेल, ST असेल, PSS असेल. ओके, ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. MPC संदर्भातील कट ऑफ असतील, सिलेबस असेल, रिझल्ट असेल, किंवा सर्व काही विश्लेषण किंवा बुक लिस्टचे विश्लेषण असेल. मी याच्यामध्ये काही पुस्तकांचे म्हणजे काही बुकसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. PSSसाठी जर तुम्ही जर फक्त PSSसाठी अभ्यास करत असाल तर मेन्सला तुम्ही क्वालिफाय म्हणजे मेन्सला जर क्वालिफाय झाला असाल तर किशोर लवटे सरांचं म्हणून एक पुस्तक आहे कायद्यांचं वगैरे, जबरदस्त पुस्तक आहे. त्याच्यामध्ये MCQ पण दिलेले आहेत चांगल्या प्रकारे, विश्लेषण एक्झाम ओरिएंटेड आहे. ओके, फापट प्रसादाला पुस्तक वाचत बसण्यात काही अर्थ नाही. 1 ते 2 तुम्ही पुस्तक वापरू शकता. तुम्ही जर 5-6 पुस्तकं एका सब्जेक्टसाठी जर वापरत असाल तर आपल्याला PhD करायची नाही आहे, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. मी वारंवार सांगत आलेलो आहे, जे विद्यार्थी 1 ते 2 पुस्तकं वापरतात प्रत्येक सब्जेक्टसाठी, मॅक्झिमम तुम्हाला वाटत असेल 3ची सुद्धा गरज नाही, कारण एवढं काय आपल्याला एक टॉपिक काय तुम्हाला 50 मार्क मिळवून देणार नाही आहे, 10 ते 12 मार्क मिळवून देणार आहे. ओके, त्याच्यामुळं 1 ते 2 सफिशियंट आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नोट्स काढलेले असतात त्या नोट्स वापरायच्या आहेत. ओके, ह्या गोष्टी जर तुम्ही तंतोतंत पालन केलं तरच तुम्हाला यश मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो, कारण बाहेरची परिस्थिती खूप बिकट आहे. तुम्हाला माहिती आहे की जागा सरकार वरचेवर कमी काढत आहे. 3 मेचा GR 2020चा माहिती आहे तुम्हाला, अजून त्याच्यावरती बंदी उठवलेली नसल्या कारणामुळे MPSCमधील 2021ची एकही जाहिरात आलेली नाही. 2020च्या 3 जाहिराती आल्या, त्याच्या 2 परीक्षा झाल्या, अभियांत्रिकी झाली, राज्यसेवेत झाली आणि कंबाईनची अडकली, ती पोस्टपोन झाली. ओके, 2-3 जाहिराती आलेल्या आहेत. 2021ची तर अद्याप जाहिरात नाही आहे. त्याच्यामुळे सांगतो, अभ्यास फक्त परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. आयोगाचा सिलेबस तुम्हाला काय सांगतो, आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला काय सांगतात, त्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून जर तुम्ही अभ्यास केला तर पास होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. नाहीतर फक्त 5 वर्ष झाला अभ्यास करतो आहे, वर्षानुवर्षे निघून जात आहेत, मग नंतर 3-4 वर्ष झाल्यानंतर तुमचं फ्रस्ट्रेशन तर वाढतं वय आणि नंतरच्या समस्या हे सर्वांना माहीतच आहेत. ओके, बेसिक आता गोष्टी आहेत ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळं एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. 2-3 वर्षामध्ये मॅक्झिमम 4 वर्षामध्ये जे विद्यार्थी पास होतात ते विद्यार्थी हेच करतात. आणि ते सांगतात देखील की बाबा मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. ओके, मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. 1 ते 2 रेफरन्स बुक वापरा, टेक्स्ट बुक वापरा, मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस करा. आपली फक्त एकच दर्जा असतो, आयोगाची परीक्षा आली की 5 दिवस फक्त मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर बघायचे आणि बास झालं. असं करू नका. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर चांगल्या प्रकारे बंच तयार करा. टेलिग्रामवरती भरपूर असे चॅनल आहेत, तिथून घ्या, पैसे जाऊ द्या. तुम्ही तुमचे एवढे अमूल्य असे वय वाया घालवत आहात, 3-4 वर्ष तुम्ही अभ्यास करत असाल तर पैशाला बघू नका. चांगल्या प्रकारे क्वेश्चन पेपर एक बंच बनवा. दिवसातून 100-200 क्वेश्चन पेपर क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. कारण इथं फक्त अभ्यास करून चालत नाही, तर तुमची प्रॅक्टिससुद्धा असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की कंबाईनची पूर्वपरीक्षा राज्यसेवेला 2 तास असतात, 100 मार्कच असतात. ओके, परंतु कंबाईनला 1 तास असतो, 100च प्रश्न असतात. म्हणजे तुमची फास्ट ॲक्युरसी किती आहे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, एकतर अचूकता पण असलीच पाहिजे. अचूकता असण्यापेक्षा अचूकता जर असायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. दिवसातून मिनिमम 100 MCQ सोडवणं खूप गरजेचं आहे. ओके, तरच काहीतरी कुठंतरी निभावलं शकतो या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. ओके, कारण नुसता अभ्यास असून चालत नाही, तर तो अभ्याससुद्धा पेपरावरती उतरवता आला पाहिजे आपल्याला. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मी माझ्या परीनं चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. 5-6 मित्र क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, ASO म्हणून पण मित्र आहे, PSIमध्ये पण 2-3 मित्र आहेत. ह्यावेळेस पण एक मित्र जाणार आहे ट्रेनिंगसाठी. मग त्यांना विचारल्यानंतर ह्या गोष्टी सर्व सांगतात, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. एक सेकंदसुद्धा वाया घालू नका, कारण खूप विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात. पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही बघत असाल, खूप विद्यार्थी अभ्यास करतात,
70 80 मार्क घेतात पेपर जे म्हणजे पेपर 1 म्हणजे मराठी इंग्लिश असतो ना त्याला, त्याच्यानंतर पेपर 2 असतो त्याला 70 80 मार्क घेतात. ओके, म्हणजे अशा प्रकारे मार्क घेतात विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्व काही कट ऑफविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. अशाच प्रकारे व्हिडिओ आपण बनवत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडलेले राहा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन एक व्हिडिओ अजून आपण बनवत राहू. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.